तर नमस्कार मुलांनो, आज आपला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे. गणित विषयाचा आज आपला 32वा दिवस आहे. आज आपण काय शिकणार आहोत? 51 ते 60 संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकायचे आहेत. सोबतच आपण 51 ते 60 संख्या एकक दशक रूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शिकणार आहोत. त्याच्यासोबत संख्या कशा तयार होतात, 50 अधिक 1, 51, 51 अधिक 1, 52, 52 अधिक 1, 53 हे सुद्धा शिकणार आहोत. तर हे शिकत शिकत आपल्याला उजळणी काढायची आहे. 6चा पाढाही तयार करायचे. बापरे, खूप अभ्यास आहे. तर पटकन काय करा, पॅड घ्या, बॉक्सची वही घ्यायची, पेन्सिल, इरेझर, पट्टी घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे तयार. आणि मोबाईल सर्वप्रथम लांब ठेवायचा. गणिताचा अभ्यास शक्यतो पहाटे 5 वाजता उठून करायचा. ठीक आहे? तर मुलांनो, तुम्हाला हे लिहायचं आहे आणि हे लिहित लिहित काय करायचं आहे, इकडे थोडं लक्ष द्यायचंय. तर आपल्याला 51 ते 60 ह्या संख्या कशा तयार होतात हे आता आपल्याला शिकायचं. 51 ते 60. आता 50 अधिक 1 बरोबर किती झाले? 51. आधी 50 तयार करूत आपण. 10, 20, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अजून हे 10 घेतले किती झाले? 20. हे 10 घेतले 30. हे 10 घेतले 40 आणि हे 10 घेतले 50. हे अंडे किती आहेत आता? 50 एक एकटे अंडे आहेत. 50 एक एक अंडे आहेत, एक एकटे, म्हणून ह्याला काय म्हणायचं? 50 एकक. तर हे 50 अंडे घेतलेले आहेत आणि ह्या 50 अंड्याच्या वर मी काय केलेलं आहे, फक्त एकच अंड घेणार आहे. 50 अंड्याच्या वर मी किती अंडे घेणार आहे? एकच अंड घेणार आहे. हे बघा, एक अंड घेतलं. आता किती अंडे झाले? हे 51. किती अंडे झाले? 51. 10, 20, 30, 40, 50 आणि हे 51. किती अंडे झाले? हे 51 अंडे झालेले आहेत. पुढे बघा आता, 50 अधिक 1 बरोबर 51. 10, 20, 30, 40, 50 आणि हा 51. पुन्हा आता ह्या 51 मध्ये मी अजून एक अंड टाकलं. 51 अधिक 1 किती अंड वाढवलं मी? एकच अंड वाढवलं. होय, हे. तर आता किती तयार झाले? 10, 20, 30, 40, 50, 51, 52. 50 अधिक 1 बरोबर 52. म्हणजे संख्या आहे हा डायरेक्ट मोठ्या होत नाहीत, त्या एक एक अंकानं एक एक वस्तूनच वाढत असतात. म्हणून हे मी तुम्हाला 100दा सांगायला की संख्या कशा तयार होतात. तुम्हाला संख्या तयार कशा होतात हे समजलं की मग गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणं, सगळ्या गोष्टी जमतील. पण तुम्हाला आधी महत्वाचं हे समजायला पाहिजे की संख्या कशा तयार होतात. आता हे 52 तयार झाले. आता ह्या 52 अंड्यामध्ये मी अजून एक अंडा मिसळला. ह्या 52 अंड्यामध्ये मी अजून एक अंडा मिसळला. किती तयार होतात बघू? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53. 53 अंडी झाली. किती अंडी झाली? 53 अंडी झाली. आता ह्या 53 अंड्यामध्ये मी एक अंडा मिसळायले. ह्या 53 अंड्यामध्ये मी एक अंडा मिसळायले. किती अंडे झाले बघा आता? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54. किती अंडे झाले? 54. आता ह्या 54 अंड्यामध्ये मी हा एक अंडा मिसळणार आहे. 54 अंड्यामध्ये मी हा एक अंडा मिसळणार आहे. आता किती अंडे तयार झाले बघा? 55. 54 अंड्यामध्ये एक अंडा मिसळला. किती अंडे तयार झाले? 55. 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55. किती अंडे तयार झाले? 55. 55 अधिक 1 बरोबर 55 अंडे तयार झाले. 54 अधिक 1 बरोबर किती झाले? 55. आता ह्या 55 अंड्यामध्ये मी एक अंड मिसळले. हे 55 अंड्यामध्ये मी हे माझं एक अंड मिसळलं. आता किती अंडे झाले बघा? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56. किती अंडे तयार झाले? 56. आता ह्या 56 अंड्यामध्ये हे जे 56 अंडे त्याच्यामध्ये मी हे एक अंड मिसळलं. किती अंडे झाले मग? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57. किती अंडे झालेले? 57 अंडे तयार झालेले. आता ह्या 57 अंड्यामध्ये मी एक अंड मिसळणार आहे. 57 अंड्यामध्ये मी एक अंड मिसळलं. किती अंडे झाले बघा बर? 10, 20, 30, 40, 50,
51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58. सगळे मिळून किती अंडे झाले? 58 अंडे झाले. आता ह्या 58 अंड्यामध्ये आपण एक अंड मिसळलं. 58 अंड्यामध्ये एक अंड मिसळलं. किती अंडे झाले? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. अशा प्रकारे हे 59 अंडे झालेले आहेत. आता ह्या 59 अंड्यामध्ये मी एक अंडा मिसळला तर किती अंडे होतील? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. किती अंडे झाले? 60. म्हणजे प्रत्येक संख्या ही मागच्या संख्येपेक्षा एक न मोठी असते. प्रत्येक संख्या ही मागच्या संख्येपेक्षा एक न मोठी असते, पुढच्या संख्येपेक्षा एक न लहान असते. अशा प्रकारे ह्या संख्या तयार होतात. हे 100 पर्यंत नाही बरं का. 100 मध्ये एक मिसळला 101 झाला, 101 मध्ये एक मिसळला 102 झाला. ह्या पद्धतीनं सगळ्या संख्या लाखापर्यंत कोटीपर्यंत संख्या ह्या अशाच तयार होतात. प्रत्येक संख्या ही एकानंच वाढते, एका अंकानंच प्रत्येक संख्या वाढत असते. तर मुलांनो, आता आपल्याला संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकायचंय. परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येतो, मग ती 3 संख्या असू द्या किंवा 4 अंकी संख्या असू द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न येतो की संख्या विस्तारित रूपात लिहा. संख्या विस्तारित रूपात लिहा म्हणजे काय? संख्येमध्ये 2 अंक असतात. हा एक अंक असतो आणि हा एक अंक असतो. हा जो अंक असतो त्याला एकक म्हणायचं आणि हा जो अंक असतो त्याला दशक म्हणायचं. हे 5 जे आहेत ह्याला 5ला 50 किंमत असते. दिसायला हे 5च दिसायले, पण ह्याची किंमत किती असते? 50 असते. का बरं 50 असते? हेच ह्या आपल्याला व्हिडिओमध्ये शिकायचे की 50 ह्याला 50 का म्हणायचं, दशकाला 50 का म्हणायचं. आता इथं बघा 10 5 आहे हे. आता हे 5 म्हणजे 50 का बरं होते बघा. आता हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अजून हे 10 मिसळले किती झाले? 20 झाले. अजून 10 मिसळले 30 झाले. अजून 10 मिसळले 40 झाले. हे 10 मिसळून किती झाले? 40 झाले. आणि हे अजून एक 10 मिसळले 50 झाले. समजायले का थोडं थोडं? आता हे 50 झाले, बरोबर आहे का? हे 50 मध्ये किती मिसळायचंय मला? ह्या 50 मध्ये मला एक मिसळायचंय. मग किती तयार झाले? 10, 20, 30, 40, 50 आणि हे 51. आता हा जो एक आहे हा एकच आहे बघा. पण हे जे 5 आहेत ते 50 आहेत. 10, 20, 30, 40, 50. हे जे 5 आहेत दशकाच्या जागेवरचे जे 5 आहेत ते 50 आहेत. 10, 20, 30, 40, 50 आणि हा एक 51. अशा प्रकारे संख्या तयार होतात. 50 अधिक 1 बरोबर 51. म्हणून हा दिसायला 5 दिसतोय, पण ह्याची किंमत किती आहे? 50 आहे. 5 दशक 1 51. पुढची संख्या आहे 5 दशक 2 52. बरोबर आहे का? आता त्याच्यामध्ये मी 2 मिसळले. 50 अधिक 2 10, 20, 30, 40, 50 51 52. 50 अधिक 2 किती झाले? 52 झाले. आता याच्यामधले जे 5 आहेत हे 50 आहेत. 10, 20, 30, 40, 50 आणि हे जे 2 आहेत ते 2च आहेत. म्हणून हे एकटे असतात म्हणून याला एकक म्हणायचं. आणि हे 10च्या गठ्ठ्यान असतात म्हणून त्याला काय म्हणणार? दशक. 5 दशक 2 किती झाले? 52 झाले. आता पुढची संख्या आहे 50 मध्ये मी 3 मिसळले. 50 मध्ये किती मिसळले मी? 3. 1 2 3. आता किती संख्या तयार झाली बघा बर? 10, 20, 30, 40, 50. बरोबर आहे का? 50 अधिक 3 1 2 3. मग किती झाले? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53. 53 तयार झाले. पण ह्या 53 मध्ये हे जे 5 आहे म्हणजे 50 आहे. 10, 20, 30, 40, 50 आणि हे 3 म्हणजे फक्त 3च आहे. असे हे 50 आणि हे 3 एकत्र येऊन कोणती संख्या तयार झालेली आहे? 53. 53 कसे तयार झाले? 50 अधिक 3. पुढे आहे बघा 50 अधिक 4. 50 अधिक 4. 50 मध्ये मी किती मिसळले? 4. 1 2 3 4. हे 4 मी 50 मध्ये मिसळले. तर किती झाले? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54. आता हे जे 54 आहे ह्याच्यामध्ये जे 5 आहे ह्या 5 ची किंमत किती आहे? 50. 10, 20, 30, 40, 50. ह्या 5 ची किंमत किती आहे? 50. आणि ह्या 4 ची किंमत किती आहे? 1 2 3 4.
4च आहे. ह्या 5ची किंमत आहे 50 आणि ह्या 4ची किंमत किती आहे 4च आहे. पुढची संख्या आहे 50 अधिक 5. 50 अधिक 5. आता हे 50 म्हणजे किती 10 20 30 40 50 आणि वरचे हे मी घेतले 5. वर किती घेतले मी हे 5 घेतलेले. तर किती झाले 50 अधिक 5 बरोबर 55. 10 20 30 40 50 51 52 53 54 55 किती झाले हे 55 झालेले. मग आता ह्या 55 मध्ये हे जे 5 आहेत ते 50 आहेत. 1 2 3 4 5 हे 5 म्हणजे 50 आणि हे 5 म्हणजे 1 2 3 4 5 हे 5 म्हणजे एककाचे 5 आणि हे 5 म्हणजे दशकाचे 5. ह्याची किंमत ह्या 5ची 50 आहे आणि ह्या 5ची किंमत ही 5च आहे. पुढची संख्या आहे 50 अधिक 6. 50 अधिक 6 हे बघा 1 2 3 4 5 हे घेतले मी 5 6 झाले. थांबा 1 2 3 4 5 6 किती झाले हे 6. आता ह्या 6 मध्ये हे जे 6 आहेत तर हे 6 आणि हे 50 किती झाले बघू 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56. आता ह्या 56 मध्ये जे 5 आहेत ते 50 आहेत. 10 20 30 40 50 आणि हे जे 6 आहेत 1 2 3 4 5 6 हे 6 6च आहेत. आता पुढची संख्या आहे 50 अधिक 7. 50 अधिक 7 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56 57 हे किती झाले 57. आता ह्या 57 संख्यामध्ये हे 50 मिसळले. हे 50 आणि हे 7 किती झाले 57. तर 10 20 30 40 50 हे 5 म्हणजे 50 आहेत आणि हे वरचे 7 1 2 3 4 5 6 7 हे 7 म्हणजे 7 आहेत. तर किती झाले 57. पुढची संख्या आहे 50 अधिक 8. 10 20 30 40 50 हे 50 इथं 50 आहेत आणि वरचे 8 1 2 3 4 5 6 7 8 आता हे किती आहेत 8 आहेत. मग 50 अधिक 8 58 झाले. आता हे 5 दशक 8 58 मध्ये हे जे 5 आहेत ते 50 आहेत. 1 2 3 4 5 हे 50 झाले आणि हे 8 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 50 अधिक 8. पुढची संख्या आहे 50 अधिक 9. 10 20 30 40 50 आणि पुन्हा हे येतात 9 किती झाले मग 50 अधिक 9 1 2 3 4 5 6 7 8 9 50 अधिक 9 बरोबर 59. 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56 57 58 59. ठीक आहे. आता पुढची संख्या आहे 50 अधिक 10. 10 20 30 40 50 आणि हे 10 किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती झाले हे 10. 50 अधिक 10 बरोबर 60. इथं मी लिहिलेत 61. आता मला कोण मारणार किती चुका रे देवा देवा. हे मॅडम येड्याच आहेत बघा किती चुका करतात. तर 50 अधिक 10 बरोबर 60 किती झाले हे सगळे 60 झाले. 3 3 2 6 3 3 9 आणि हे 10 किती झाले आपले 60. 10 20 30 40 50 आणि हे 60 सगळे मिळून किती झाले 60. ह्याला काय म्हणायचं संख्या विस्तारित रूपात लिहा. विस्तारित रूपात लिहा म्हणजे काय ह्याच्यातला एकक वेगळा करा आणि दशक वेगळा करा म्हणजे आपोआपच संख्या विस्तारित रूपात होतात. ठीक आहे. तर संख्या आपल्याला एकक दशक रूपात लिहायची आहेत. आता एकक दशक रूपात कारण की ही ज्याला समजलं त्याला खरी उजळणी समजली. ज्याला 51 एकक म्हणजे 5 दशक 1 एकक हे ज्याला समजलं त्यालाच खरी उजळणी आली किंवा समजली असं मला वाटतं. संख्या हे जर तुम्ही नुसतं लिहिलात 51 52 53 54 55 56 57 58 59 60 सुंदर अक्षरात लिहिलं खूप छान लिहिलं. बरं तुम्हाला त्यातलं एकक कोण आहे दशक कोण आहे हे जर समजत नसेल तर तुमची उजळणी 0% बरोबर आहे. म्हणून संख्या लिहित असताना नीट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एकक कोण आहे आणि दशक कोण आहे. आम्ही लहान असताना उजळणी कसं म्हणायचो 1 1 11 1 2 12 1 3 13 1 4 14 अशी उजळणी म्हणायचो आम्ही. पण ती नंतर शासनानं म्हणले की हे चुकीचं आहे.
एकावर एक 11 होऊ शकत नाही ना, एकाच्या डोक्यावर एक 11. हे लक्षात राहायला सोपं आहे, पण ते समजत नाही. 1 दशक 1 11 म्हणजे ह्याच्यातला 1 दशक आहे आणि 1 1 आहे, म्हणून ही उजळणी म्हणायची पद्धत आहे. मी सुद्धा असंच म्हणते बघा उजळणी. 1 दशक 2 12. ज्याला एकक आणि दशक समजला त्याला खरी उजळणी आली. ठीक आहे. आता हे बघा 10 येथे किती आहेत? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे किती आहेत? अजून 10 झाले. 10 आणि 10 किती झाले? हे 20 झाले. हे झाले 30. हे झाले 40 आणि हे झाले 50. 10 20 30 40 50. पुसिकॅट किती झाले? ह्या 50 झाले. एका पट्टीवर बसत नव्हत्या म्हणून ह्यांना उलट सुलट केले बाळांनो. आता हे 50 काय झालेले आहेत? एकक. 50 एकक. 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 30 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. आता ह्या 50 काय आहेत? पुसिकॅट आहेत. आता ह्याच्यामध्ये मी एक एक संख्या वाढवणार आहे. तर आता हे आहे 50. 50 एकक आणि वरचा हा एकक किती झाले? 51. आता ह्याच्यामध्ये 51 एकक आहेत. हे 50 आणि हा एक 51 एकक आहेत. आता ह्याला दशक आणि एकक रूपात करायचे. दशक म्हणजे काय? हा 1 दशक 2 दशक. 10ला आपण दशक म्हणतो, हे बरोबर आहे. 10 म्हणजे 1 दशक, 20 म्हणजे 2 दशक, 30 म्हणजे 3 दशक, 40 म्हणजे 4 दशक, 50 म्हणजे 5 दशक, 60 म्हणजे 6 दशक, 70 म्हणजे 7 दशक, 80 म्हणजे 8 दशक, 90 म्हणजे 9 दशक आणि 100 म्हणजे 10 दशक. तर 10 म्हणजे 1 दशक. हे लिहायचे बरं का तुम्हाला. हे लिहायचंय. हे लिहितली तिकडचं कीर्तन ऐकायचंय. हे लिहायचंय. तर बघा हा 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि हे 5 दशक. 51 एकक म्हणजे हे 5 दशक. 1 2 3 4 5 5 दशक. आणि वरचा हा एकटा 1 एकक. हा वरचा एकटा 1 एकक. आता 52 संख्या कशी तयार होणार आहे? 52 एकक. आता हे एक एकटे किती आहेत? 52 मांजर आहेत. 52 मांजर आहेत. तर 52 मांजरामध्ये, तर 52 मांजराला आपल्याला एकक दशक रूपात लिहायचे. मग आता 52 एकक बरोबर 5 दशक. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक आणि हे 2 एकक. 5 आणि 2 5 51 52. 52 मध्ये आता किती दशक आहेत? 1 2 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक आणि हे 1 आणि 2 2 एकक. 2 एकक. 52 म्हणजे 52 एकक बरोबर 5 दशक 2 एकक. आता पुढची संख्या आहे आपली 53. पुढची संख्या कोणती आहे आपली? 53. तर 53 संख्येमध्ये 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 5 दशक आहेत आणि 3 एकक आहेत. 1 2 3 3 एकक. एकटे एकटे 3 आहेत. तर पुढे आहे संख्या 54 एकक. 54 एकक. हे झाले आपले 54. सर्व किती झाले? 54. मग 54 एकक मध्ये बघा किती दशक आहेत? 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 5 दशक आणि एकक किती आहेत? 1 2 3 4. 54 मध्ये 5 दशक आणि 4 एकक असतात. पुढची संख्या आहे आपली 56. पुढची संख्या कोणती आहे? 56 एकक. एकटे एकटे हे 56 मांजर आहेत. किती मांजर आहेत? हे 56 मांजर आहेत. तर काय म्हणलेलं आहे? ह्या 56 मांजराला 10-10च्या गुप्प्यामध्ये करा. 10-10च्या गुट्ट्यामध्ये करा. आता बघा 56 मांजराला मी काय केलं? 10-10चे असे केले, गुप्पे केले आणि आता मी मोजणार आहे. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक. आता 5 दशक आणि वरती किती? 6. 5 दशक झाले बरोबर आहे का? आणि 6 एकक. 1 2 3 4 5 6 6 एकक. 5 दशक 6 एकक. पुढची संख्या आहे आपली 57 एकक. पुढची संख्या किती आहे आपली?
57 एकक. 57 एकक मध्ये किती दशक आहेत? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि हे 5 दशक. आणि एकक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 एकक. 5 दशक 7 एकक. 57 संख्या कशी तयार झाली? 5 दशक आणि 7 एकक. पुढची संख्या आहे आपली 58. 58 म्हणजे किती दशक? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक. आणि वर किती? 58 ला हे 8 एकक. 1 2 3 4 5 6 7 8. 5 दशक 8 एकक. 5 दशक 8 एकक म्हणजे किती? 58 एकक. पुढची संख्या आहे 59. 59 एकक. हे किती सगळे मांजर आहेत? 59 मांजर आहेत. किती मांजर आहेत हे सगळे? 59 मांजर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 59 मांजर आहेत. आता ह्या 59 मांजराला आपल्याला एकक दशक रूपात करायचे. एकक दशक रूपात केलं तर 50 ला काय म्हणणार आपण? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक. आणि एकक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एकक. 5 दशक 9 एकक. आता पुढची संख्या आहे आपली 60. पुढची संख्या आहे आपली 60. 60 ला कसं लिहिणार आपण? 10 20 30 40 50 60. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि हे 6 दशक. 60 एकक म्हणजे किती? 6 दशक. आता हे लिहायचं खूप जास्त आहे मुलांनो. तुमचं लिहून झालं नसेल तरी हे व्हिडिओ संपल्यानंतर राहिलेलं लिहा. आता आपण काय करणार आहोत? उजळणी लिहिणार आहोत. तर मुलांनो आता आपल्याला उजळणी लिहायची. हे तुमचं झालेलं आहे. जरी राहिलं असलं तर काय करा, व्हिडिओ संपल्यावर न बघता लिहा. कारण की आता बऱ्यापैकी तुम्हाला समजलेलं आहे की एकक दशक कसं आहे. तर न बघता हे लिहायचं तुम्हाला राहिलेलं. ठीक आहे. चला आता माझ्यासोबत उजळणी वाचत लिहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. 1 दशक 5 15. 1 दशक 6 16. 1 दशक 7 17. 1 दशक 8 18. 1 दशक 9 19. 2 दशक 20. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24. 2 दशक 5 25. 2 दशक 6 26. 2 दशक 7 27. 2 दशक 8 28. 2 दशक 9 29. 3 दशक 30. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 4 दशक 40. 4 दशक 1 41. 4 दशक 2 42. 4 दशक 3 43. 4 दशक 4 44. 4 दशक 5 45. 4 दशक 6 46. 4 दशक 7 47. 4 दशक 8 48. 4 दशक 9 49. 5 दशक 50. 5 दशक 1 51. 5 दशक 2 52. 5 दशक 3 53. 5 दशक 4 54. 5 दशक 5 55. 5 दशक 6 56. 5 दशक 7 57. 5 दशक 8 58. 5 दशक 9 59. 6 दशक 60. पुढे या. 5 दशक 1 51. 5 दशक 2 52. 5 दशक 3 53. 5 दशक 4 54. 5 दशक 5 55. 5 दशक 6 56. 5 दशक 7 57. 5 दशक 8 58. 5 दशक 9 59. 6 दशक 60. 5 दशक 1 51. 5 दशक 2 52. 5 दशक 3 53. 5 दशक 4 54. 5 दशक 5 55.
5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60. आता राहिलेल्या 2 ओळी तुमच्या तुम्ही लिहायचे आहेत. आता आपल्याला 6चा पाढा तयार करायचा आहे. तर मुलांनो, आता आपल्याला 6चा पाढा तयार करायचा आहे. आता मी इथं 6 गजगे घेतले. 6चा पाढा आपल्याला 6 पासून सुरू करायचा आहे. इथं मी घेतले 6. किती लिहिले आहेत? 6. 6 घेतले मी. 1 2 3 4 5 6. आता ह्या 6 मध्ये मी अजून 6 मिसळले. 6 हे 6 आहेत बरं का. 7 8 9 10 11 12. हे किती झाले आता सगळे? 12. आता ह्या 12 मध्ये मी 6 मिसळले. 12 13 14 15 16 17 18. किती झाले हे? 18. आता ह्या 18 मध्ये हे 6 मिसळले मी. 18 आहेत बरं का हे. 18 19 20 21 22 23 24. किती झाले? 24. आता ह्या 24 मध्ये मी हे 6 मिसळले. 24 25 26 27 28 29 30. किती झाले? 30. आता हे 30 आहेत. ह्या 30 मध्ये मी 6 मिसळले. 30 31 32 33 34 35 36. किती झाले? 36. आता हे 36 मध्ये मी 6 मिसळले. 36 37 38 39 40 41 42. किती झाले? 42. आता ह्या 42 मध्ये मी 6 मिसळले. 43 44 45 46 47 48. किती झाले? 48. ह्या 48 मध्ये मी 6 मिसळले. 48 49 50 51 52 53 54. किती झाले? सगळे 54. ह्या 54 मध्ये मी 6 मिसळले. 54 आहेत बरं का हे. 54 55 56 57 58 59 60. हे सगळे किती झाले? 60. आता मी 6 6 न वाढवत गेले. म्हणजे एखादा पाढा कसा तयार होतो? 6 6 ची वारंवार केलेली बेरीज. एखादे 6 6 न वाढवत गेलं तर आपोआप 6चा पाढा हा तयार होतो. तर 6 ची वारंवार केलेली बेरीज म्हणजे 6चा पाढा. चला आता आपण वाचत लिहू. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24
6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. आता राहिलेला पाडा तुम्हाला वाचत लिहायचा आहे. पण वाचत लिहिण्यापूर्वी आपले जुने पाडे विसरून जायचे की रे. आपले डोकं लय हलकं लगेच विसरून जाते, म्हणून रोज म्हणावं लागते बघा. तर आता चला 2चा पाडा म्हणू आपण. बे एक बे, तुम्ही पण माझ्यासोबत म्हणा. बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. झालं 1 मिनिटात रिव्हिजन. नमस्कार मुलांनो, माझ्या ह्या आकृतीचं नाव आहे, आकृती नाही आकाराचं नाव काय आहे सांगा 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 सांगा. गोल. कारण की ह्याला एकही कडा नाही, कोपरा नाही, शिरबिंदू नाही. हा फक्त एक पृष्ठभाग आहे ज्याच्यावर माझा हा हात फिरतोय. पृष्ठभाग एकच आहे. ह्या आकृतीला काय म्हणायचं? गोल असं म्हणायचं. काय म्हणणार आपण ह्या आकृतीला? गोल. पुढचं आहे आपलं दंडगोल. पुढच्या आकृतीचं नाव काय आहे आपल्या? दंडगोल. आता ही दंडगोल आहे. लांब आहे म्हणून दंड म्हणायचं आणि दोन्ही बाजूला ह्याच्या गोल असतात म्हणून ह्याला दंडगोल असं म्हणतात. आता ह्याला 3 पृष्ठभाग असतात. 1 2 आणि हे वक्र असलेला आहे 3 पृष्ठभाग आहेत. आणि कडा किती आहेत? 1 2 कडा आहेत. ह्याला कोपरा नसतो. ह्या आकृतीला दंडगोल असं म्हणतात. पुढची आपली आकृती आहे घन. ही आपली घन आकृती. ह्याच्या 4 बाजू कशा, 6 बाजू कशा असतात? समान मापाच्या. आणि 12 कडा जे असतात ते समान मापाचे असतात म्हणून ह्याला घन म्हणतात. याच्या 4 बाजू 6 बाजू ह्या सारख्या आकाराच्या असतात. तर कडा किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कडा असतात. 1 2 3 4 5 6 7 8 8 कोपरे असतात. या आकृतीला घन असं म्हणतात. पुढची आपली आकृती आहे इष्टिकाची. ती हा डबा आहे, बॉक्स आहे पुन्हा गाडगेचा. तर ह्याची बघा किती पृष्ठ आहेत बघा? 1 2 3 4 5 6 पृष्ठ आहेत. आणि कोपरे किती आहेत? 1 2 3 4
5 6 7 8 8 कोपरे आणि 6 पृष्ठभाग आहेत. कडा किती आहेत बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती कडा आहेत ह्याला. 12 इष्टिकाची तिला 12 कडा असतात. तर भूमितिकाचा आपले आकार संपलेले आहेत. ठीक आहे. ओके बाय.